मेळघाटातल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी तपास जलद गतीने करण्यात यावा अशा मागणीला सर्वत्र जोर धरला जात होता। या प्रकरणामध्ये अमरावती येथील अप्पर मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर आरोप असल्याने या प्रकरणामध्ये हयगय होण्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणाचा तपास IPS महिला अधिकाऱ्याने करावा अशी मागणी भाजपाद्वारे करण्यात आली होती। दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच नव्हे, वन विभागातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये चांगलीच खळबळ निर्माण झालेली आहे। दीपालीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा असा सूर वन खात्यासह अनेक शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांमध्ये सुद्धा दिसून येत आहे। दीपाली चव्हाण प्रकरण आता थेट मंत्रालयापासून तर दिल्लीच्या महिला आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आलेली आहे। ही सर्व मागणी पाहता आता हे प्रकरण अप्पर पोलीस महासंचालक IPS रँकच्या डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांच्याकडे पोहोचले आहे। याचा संपूर्ण तपास आता डॉक्टर प्रज्ञा सरवदे करणार असून लवकरच सत्यतेसह आणखी आरोपीचे नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। 30 एप्रिल पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे मंत्रालयामधून अरविंद आपटे यांच्या स्वाक्षरीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता मेळघाटापासून तर अमरावती येथील वन कार्यालयातील संपूर्ण तपास केला जाणार आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।